महेशला नेमकं काय आदेश देऊन मैदानामध्ये धाडलंय हे देखील पाहावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये सलामीसाठी गेलाय आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या संघाला एक ड्रीम स्टार्ट, स्वप्नवत सुरुवात, चांगली सुरुवात, दमदार सुरुवात देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जाईल. मात्र समोर सार्थक सारख्या एका चांगल्या गोलंदाजाचं आव्हान आदेश समोर असणार आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा प्ले असा इशारा, सामन्याला होतीये सुरुवात. हो, यावेळी पहिला चेंडू चांगला आहे, त्यावर कोणती धाव मिळणार नाही. चांगल्या गतीने हा चेंडू सार्थकच्या माध्यमातून आपण पाहिला. चांगली सुरुवात खरं तर सार्थकच्या माध्यमातून होतीये. यावेळी आपण इथे पाहिलं की एक धावफलकावर अंकित केली जाते. 2 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. अतिरिक्तच्या स्वरूपामध्ये धावफलकाला सुरुवात झाली होती आणि 2 धावा आतापर्यंत खरं तर धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळी मात्र फटका चांगला आहे. सूरजच्या बॅटमधून आक्रमण, सूरजच्या बॅटमधून पहिला 4. चांगला फटका, बॅकफुटला गेले होते. कव्हर रिजन मध्ये हा फटका खेळला गेला. इनफिल्डला भेदत असताना त्या चेंडूवर 4 धावा मिळाल्या. चांगली सुरुवात सूरजची. ओ, यावी पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका खेळला गेला आणि रिझल्ट देखील पुन्हा एकदा तोच येतो की काय. मात्र बाउंड्री लाईनच्या अगदी जवळपास आपण पाहिलं तर इथे चेंडू अडवण्यामध्ये क्षेत्ररक्षकाला यश आलं. इथे 1 धाव मिळतीये. रनआउटच्या स्वरूपात देखील विकेट घेण्याची संधी निर्माण झाली होती. आदेश खरं तर दुसरी धाव घेण्यासाठी इच्छुक झाले होते आणि जवळपास नॉस्ट्राइक एंडला पोहोचले देखील होते. मात्र अशा परिस्थितीमध्ये थ्रोफी की थोडीशी खराब आपण पाहिली आणि आदेश यशस्वीरित्या पुन्हा एकदा सेफ झोन मध्ये जाऊन पोहोचले. एकाच धावावर समाधानी राहत आहेत. 7 धावा धावफलकावर आतापर्यंत लगावल्या गेल्यात. शांत आणि संत सुरुवात खरं तर पहिल्या षटकामध्ये होतीये. हो, यावेळी बॅटची कडा घेतली होती. चेंडू बराच काळ हवेमध्ये राहिला, मात्र क्षेत्ररक्षकापासून काही काळ दूर होता हा चेंडू आणि निश्चितपणाने या चेंडूवर देखील 1 धाव मिळतीये. सूरज आता पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल. सूरजची कामगिरी खरं तर आज चांगली होताना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूला जेव्हा खेळला गेला तिथे देखील चांगली मिडलिंग त्याची राहिली होती. त्यानंतर चौकारानंतरचा जो फटका खेळला होता तिथे देखील बॅटची मिडलिंग चांगली होती. जरूर तिथे 1च धाव मिळाली, मात्र त्या व्यतिरिक्त खेळ चांगला होतो. यावेळी चेंडू चांगला आहे, खोलात टाकलेला हा चेंडू, क्षेत्ररक्षण तिथं चांगलं होतंय. शेवटच्या चेंडूवर देखील मिळते ती 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर का पाहिलं तर जय हनुमान ब्राह्मणगाव संघ जाऊन पोहोचलाय कोणताही गडी न गमावता 9 धावांवर. पहिलं षटक तर चांगलं राहिलं नागाव संघासाठी, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये केवळ 9 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आता देवा येत आहेत. देवा यांची कामगिरी कशी होते हे देखील फार महत्त्वाचं असेल, कारण यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय नागाव संघाची कामगिरी तितकी दमदार होत नाहीये. थोडासा खराब पॅच चालू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये खरं तर स्ट्रगल करताना आपल्याला नागाव संघ पाहायला मिळतोय. तरी देखील पुन्हा एकदा जिद्दीने मैदानामध्ये उतरताना आपण त्यांना सातत्याने पाहतोय. आज त्यांचा खेळ कसा होतोय हे देखील फार महत्त्वाचं असणार आहे. सध्याच्या घडीला देवाला पाचारित केलं गेलं गोलंदाजीसाठी, सो त्याची गोलंदाजी कशी होती हे देखील फार महत्त्वाचं असणार आहे. देवाच्या षटकाला सुरुवात. यावेळी आपण पाहिलं स्कूप केलाय देवाच्या पहिल्या चेंडूवर. खरं तर
फाईन लेग झोनला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला होता. त्या ठिकाणी फटका तर दमदार आपण पाहिला होता, मात्र क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित होते, त्यांचं क्षेत्ररक्षण चांगलं झालं आणि या चेंडूवर एकंदरीत 2 धावा धावफलकावर अंकित केल्या जात आहेत. डबल डिजिट 11 रन्स ऑन स्कोर बोर्ड. खरं तर फटका चांगला होता, मात्र जितकी गती अपेक्षित होती फलंदाजाला तितकी गती देवाकडे नाहीये. सातत्याने आपण पाहतोय स्लोवर वन डिलिव्हरी त्याच्या माध्यमातून हाताळल्या जातात आणि याच गोष्टीचा फायदा कुठेतरी देवाला मिळतोय. ओ यावी शॉर्ट पिच, इथे फटका पुन्हा एकदा फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न थोडेसे अपुरे पडले आणि या चेंडूवर देखील मिळतात 2 धावा. 2च धावांवर खरं तर समाधानी राहत आहेत आणि धावफलक इथे हलताना आपल्याला पाहायला मिळालं. 13 धावांवर आतापर्यंत जाऊन पोहोचलंय. सूरज आणि आदेश ही सलामीवर जोडी अजून देखील मैदानामध्ये. विशेष करून सूरज जशा प्रकारची बॅटिंग करतोय, धावफलक सातत्याने हलतं ठेवण्याचं काम त्याच्या माध्यमातून होतंय आणि चांगली बॅटिंग देखील तो करतोय. ओ यावेळी पुन्हा एकदा स्कूप केलाय. यावेळी मात्र फर्स्ट स्लिपच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4. हा येतोय मधून हा देवाच्या विरोधामध्ये चौकार खेळला गेला. जे हनुमान नागाव रॉयल स्ट्रायकर्स नागाव संघ सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडलाय, कारण या अगोदरच्या चेंडूवर आपण पाहिलं चौकार आला होता. त्यानंतरचा हा चेंडू जिथे बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मिळतीये, एक धाव धावफलकावर अंकित केली गेली आहे. अडचणीमध्ये यासाठी म्हणतोय की अजून देखील कोणतीच विकेट आतापर्यंत नागाव संघाला मिळवता आली नाहीये. प्रयत्न तर चालू आहेत, मात्र प्रयत्नांमध्ये आणखी सफलता मिळत नाहीये. तसेच या स्पर्धेचे सर्वेसर्वा आम्ही असोसिएकर चषकाचे संकल्पक सन्माननीय मयूरदादा हेगडे हे देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील त्यांच्या स्वतःच्या स्पर्धेमध्ये करूयात मोस्ट वेलकम. 19 धावा आतापर्यंत आपण पाहतोय जय हनुमान ब्राह्मणगाव संघाच्या धावफलकावर लगावल्या गेल्या. चांगली सुरुवात खरं तर दोन्ही फलंदाजांनी मिळवून दिले, मात्र इथून पुढे गेअर शिफ्ट करावे लागतील. जशा प्रकारची बॅटिंग आतापर्यंत झाली आहे, दर्जेदार झाली आहे, मात्र इथून पुढे चांगल्या धावा येणं फार गरजेचं असेल. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न राहिला पाहिजे. धावफलकाला आकार देण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजांचा राहिला पाहिजे. त्यासाठी गेअर तुम्हाला शिफ्ट करावे लागतील. टॉप गिअरला बॅटिंग करावी लागेल. सध्याच्या घडीला ती सुरू केली आहे. फलंदाज सूरजच्या बॅटमधून आपण आक्रमक फटका पाहतोय. स्विच हिट, चेंडू चाललाय सीमा पार. चला 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि आतापर्यंत जय हनुमान ब्राह्मणगाव संघाचा विचार केला तर नाबाद 23 धावसंख्येपर्यंत पोहोचलाय. चांगल्या धावा पहिल्या 2 षटकांमध्ये आल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. रॉयल स्ट्रायकर्स नागाव संघाकडून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुमारला आमंत्रित केलं गेलंय, कुमारला पाचारित केलं गेलंय. आता कुमारवर जबाबदारी असणार आहे. ज्या विकेटची तलाश खरं तर नागाव संघाला आहे त्या विकेट्स मिळवून देणं फार गरजेचं असेल, कारण जोपर्यंत विकेट्स येत नाही तोपर्यंत तुम्ही धावफलकाला रोख लगावू शकत नाही. विकेट्स येण्यासाठी काय तर तुम्हाला डॉट बॉल पर्सेंटेज वाढवणं फार गरजेचं असेल. जेव्हा जेव्हा आपण पाहतो डॉट बॉल पर्सेंटेज वाढतं तेव्हा तेव्हा विकेट घेण्याची संभावना निर्माण होत असते. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर डॉट बॉल पर्सेंटेज फार कमी आहे. सातत्याने धावफलक हलतं ठेवलं जातं. एखादा खराब चेंडू आला तर त्यावर मोठा फटका खेळला जातोय आणि एखादा अवघड चेंडू जर का आला तर तिथे एकेरी दुहेरी धाव घेतली जाते. म्हणजे सातत्याने धावा येत आहेत. हो यावेळी आपण पाहिलं फलंदाजाला बीट केलं होतं, यष्टी रक्षकाला बीट केलं आणि
हा चेंडू चाललाय चौकाराकरिता. जय हनुमान ब्राह्मणगाव संघाची साथ देतोय असं आपण म्हणू शकतो. चौकार मिळतोय. हो, यावेळी हा चेंडू देखील आपण पाहिला, चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअरलेग झोन मध्ये उपस्थित होते, थोडेसे फंबल झाले होते, मात्र बॅकअप तिथे उपस्थित झालं. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप, आणि इथे देखील मिळतात त्या 2 धावा. ह्याच गोष्टीची आपण चर्चा करत होतो हर्षद सर. सातत्याने आपण जर का पाहिलं तर धावा येत आहेत, धावफलक हलतं राहतंय आणि डॉट बॉल पर्सेंटेज फार कमी आहे. डॉट बॉल येत नाहीयेत. सो तुम्हाला ते डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स मिळवाव्या लागतील. त्याशिवाय धावफलकाला आपण जर का पाहिलं तर रोख तुम्ही लगावू शकत नाही. एक धाव इथे देखील मिळतीये. कुमार आतापर्यंत आपण म्हणू शकतो चांगली गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं, त्यामुळे कुमारच्या विरोधामध्ये 4 धावा गेल्या. मात्र त्या व्यतिरिक्त लगावल्या गेल्यात. 3रं षटक प्रगतीपथावर आहे. ओ, यावेळी आपण जर का पाहिलं तर फटका चांगला पाहायला मिळतोय. या चेंडूवर देखील भरपूर धावा मिळतील. धावा मिळत आहेत 4. हा येतोय चौकार. सूरजच्या बॅटमधून आक्रमण. चौकार आलाय. त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेला भेट देण्यासाठी मुरबाड तालुक्याचे, मुरबाड विधानसभेचे दमदार आमदार किसनजी कथोरे साहेब यांचे कट्टर समर्थक सन्माननीय नवनाथ दादा खंडागळे हे देखील इथे उपस्थित राहिलेत. सो खंडागळे साहेबांचा देखील या स्पर्धेच्या वतीने मोस्ट वेलकम. फटका चांगला पाहायला मिळतोय. मात्र आपण उल्लेख केला होता आताच खंडागळे साहेबांचं इथं आगमन झालं, त्यांचं आपण स्वागत करतोय. आणि फलंदाजाच्या माध्यमातून देखील खंडागळे साहेबांचं स्वागत एका दमदार चौकाराने इथं मैदानात होतंय. मान्यवरांची खरं तर मांदी आळी सातत्याने आपल्याला व्यासपीठावर उपस्थित पाहायला मिळते. सो हे प्रेम जे कमवलंय मयूरदादा प्रतिष्ठान असोसेने आणि त्यांच्यावर असणारं प्रेम खरं तर व्यक्त केलं जातं या स्पर्धेला भेट देऊन. सो आजवर जे पाहुणे उपस्थित राहिले त्यांचं पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर जे लाईव्ह प्रेक्षक 7 स्टार लाईव्ह या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडले गेले त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो की या स्पर्धेला इतकं भरभरून प्रेम दिलं जातंय. सध्याच्या घडीला डॉट बॉल होतोय. 3 षटकांचे काही इथं समाप्त झाला. 3 षटकांती धावफलकावर धावा लगावल्या गेल्या 38-38. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांती धावा धावफलकावर 38 लगावल्या गेल्या. 4थ्या षटकामध्ये रॉयल स्ट्रायकर्स नागाव संघाकडून आविष्कारला आमंत्रित केलंय. आता आविष्कार आपल्या गोलंदाजीमध्ये कोणता आविष्कार करतो ते पाहणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आपण पाहिला, शॉर्ट पिच डिलिव्हरी होती, त्यावर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक सातत्याने फंबल होत आहेत. जर का नागाव संघाच्या एकंदरीत आपण आज क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर सातत्याने खराब कामगिरी होतीये. क्षेत्ररक्षणाचा दर्जा कुठेतरी खालवलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळेच का होईना आतापर्यंत आपण पाहतोय जय हनुमान ब्राह्मणगाव संघ भरपूर मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 40 धावा आतापर्यंत धावफलकावर लगावल्या गेल्यात. आणखी 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे.
आविष्कारला आता काहीतरी आविष्कार करावा लागेल. आणखी एकही विकेट मिळाली नाही, ती विकेट तुम्हाला मिळवणं फार गरजेचं असेल. ओ विकेटचं नाव काढलं आणि विकेट येते. आविष्कारने केला आविष्कार. फलंदाज बाद. आदेश बॅक टू द पवेलियन. रोशन मैदानामध्ये दाखल झाला आणि रोशनच्या विरोधामध्ये आविष्कारचा हा चेंडू देखील आपण दर्जेदार पाहतोय. डॉट बॉल येतोय. खरं तर जे कामगिरी सुरुवातीच्या गोलंदाजांना करायची होती, स्ट्रायकर गोलंदाजांना करायची होती, तिथे ते सबसे अपयशी ठरले. आणि चौथ्या षटकामध्ये आतापर्यंत आविष्कार दमदार कामगिरी करतोय. मूर्ती लहान कीर्तिमान अशा प्रकारचं खरं तर आपण म्हणू शकतो. आणि पुन्हा एकदा गडबडी. क्षेत्ररक्षणाचा दर्जा सातत्याने खालावलेला आपण पाहिला आणि इथे देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार येतोय. चौकार आपण पाहिला आविष्कारच्या विरोधामध्ये रोशनला खेळताना. सो यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं होतंय. जर का क्षेत्ररक्षकाचा हात चेंडूला लागला नसता तर हा चेंडू देखील आपण बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना पाहिला असता. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप यष्टी रक्षकाला दिलं जातंय. SK आहेत तिथे 3 नंबर जर्सीमध्ये, 9 नंबर जर्सीमध्ये. त्यांची कामगिरी खरं तर चांगली होती. सुरुवातीपासून जर का अशा प्रकारची कामगिरी झाली असती तर कुठेतरी जय हनुमान ब्राह्मणगाव संघ आता थोडासा पिछाडीवर असता. मात्र सध्याच्या घडीला चांगल्या दमदार परिस्थितीमध्ये आपण ब्राह्मणगाव संघाला पाहतोय. ओ यावेळी जर का इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. मात्र तरी देखील 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या गेल्या आणि एकंदरीत 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 4 षटकांत आपण जर का पाहिलं तर जय हनुमान ब्राह्मणगाव संघ एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 47 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय आणि जिंकण्यासाठी रॉयल स्ट्रायकर्स नागाव संघाला आव्हान दिलं जातंय 48 धावांचं. चला नेक्स्ट मॅचचे कॅप्टन्स प्रावी 11 इंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट मध्ये डांगुर्ले संघ. सो दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी आहे. जर का कोणत्याही संघाचा कॅप्टन नाणेफेकीसाठी इनिंग्स ब्रेक मध्ये उपस्थित राहिला नाही तर त्यांना 2 बॉल्सची पेनल्टी दिली जाईल प्लस समोरच्या संघाला टॉस देखील विन दिला जाईल. त्याचबरोबर दोन्ही संघांचे प्रतिनिधी जर का उपस्थित नसतील तर सामना 3 षटकांचा खेळवला जाईल. याची देखील दखल घ्यायची. सोबत जोडले गेलेत मी विनंती करतोय. प्रावी 11 इंदे संघ, समीर बोराडे अँड ऑल कंपनी आपला प्रतिनिधी पाठवायचे. इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेक होणं कंपल्सरी असेल. जर का तुमचा प्रतिनिधी इथे उपस्थित राहिला नाही तर तुम्हाला 2 बॉलची पेनल्टी देखील असेल. त्याचबरोबर डांगुर्ले संघाला इथे टॉस देखील विन दिला जाईल. या अगोदर आपण पाहिलं तब्बल 6 संघांना अशा प्रकारची पेनल्टी या मयूरदादा प्रतिष्ठान असोसे आयोजित आम्ही असोसेकर चषकामध्ये आम्ही ऑलरेडी दिलेली आहे. सो नियमांच्या बाबतीमध्ये आम्ही अगदी काटेकोर आहोत. काटेकोरपणाने नियमांचं पालन केलं जातंय. सो या गोष्टीची दखल घ्या. समीर बोराडे अँड कंपनी प्रावी 11 इंदे टीम आपल्या प्रतिनिधीला पाठवायचं. ऑनगोईंग मॅचचा जर का विचार केला तर पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं 47 धावा धावफलकावर जोडल्या गेल्या आणि 48 धावांचं आव्हान ठेवलं जाते रॉयल स्ट्रायकर्स नागाव संघासमोर. सलामीर जोडी नागाव संघाला विनंती करतोय की आपली सलामीर जोडी मैदानामध्ये धाडायची आहे. त्याचबरोबर
त्याचबरोबर या स्पर्धेचे समालोचक, आमचे साथी समालोचक, शेरेगावची आणबान शान जगदीशजी तारमळे सर यांचा देखील इथे शुभ सन्मान होतो, शुभ आगमन होते. त्याबद्दल तारमळे साहेबांचं देखील पुनश्च एकदा स्वागत व्यक्त करतो. कालच्या दिवसामध्ये आपण त्यांना ऐकलं, आज देखील आपण त्यांच्या शुभवाणीतून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ऐकणार आहोत. सध्याच्या घडीला पहिल्या मॅच कडे आपण वळूयात, जिथे पहिल्या सत्रामध्ये 47 झाल्यात, 48 बनवायचेत. नागाव संघाला सलामीवर जोडी मैदानात दाखल झाली आहे. जय आणि गुरु अशी सलामीवर जोडी मैदानात दाखल झाली आहे. गोलंदाजी मार्कवर ब्राह्मणगाव संघाकडून गोलंदाज सूरजला खरं तर पाचारित केले गेले. ज्या सूरजची कामगिरी फलंदाजी करत असताना दर्जेदार राहिली होती, बॅटिंगचा जोर तर दाखवला, आता गोलंदाजीमध्ये देखील आपला जोर दाखवावा लागेल. या अगोदर आपण पाहिलं तर ब्राह्मणगाव संघाचा एक संघ ऑलरेडी खेळला होता, त्यांचे प्रयत्न त्यांना यश आलं नाही, अपयशी झाले. मात्र आज ब्राह्मणगावचा आणखी एक संघ मैदानामध्ये आपण पाहतोय आणि सध्याच्या घडीला गोलंदाजी त्यांची कशी होती हे देखील पाहणं गरजेचं असेल. सामन्याला सुरुवात. ओ यावेळी पहिला चेंडू आणि थांबून कट केलाय, अप्रतिम फटका. फलंदाज गुरुच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर चौकार, आक्रमक सुरुवात. प्रावी 11 इंदे संघाचे कर्णधार आपल्यासोबत जोडले गेले नाही, सो डांगुर्ले संघाला टॉस विन दिलं जाते. त्याचबरोबर इंदे संघाला 2 बॉल्सची पेनल्टी देखील आहे. पहिल्या चेंडूवर आपण चौकार पाहिला, दमदार सुरुवात गुरुच्या माध्यमातून. गुरु हो गया यहाँ पे शुरू. ओ यावेळी इथे देखील फटका चांगला पाहायला मिळतोय. आउटफील्ड थोडीशी खराब तिथं पाहिली आणि या चेंडूवर जर का आपण पाहिले तर वाह, काय अप्रतिम क्षेत्ररक्षण राहतोय. स्वतःला पूर्णपणे झोकलं होतं, फेकून दिलं होतं चेंडूच्या दिशेने आणि चेंडू अडवण्यामध्ये खरं तर क्षेत्ररक्षकाला तिथं यश आलं. क्षेत्ररक्षकाच्या एफर्ट्सला निश्चितपणाने दाद द्यावी लागेल. एक धाव स्वतःच्या संघासाठी वाचवली, 3 धावा धावून पूर्ण केल्या आणि 3 धावांच्या मदतीने आपण पाहिलं तब्बल 7 धावा पहिल्या 2 चेंडूंवर खर्च केल्या गेल्यात. दमदार सुरुवात होते, कारण 48 धावांचा पाठलाग करत असताना अशाच प्रकारची सुरुवात, विशेष करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा येणं फार गरजेचं असेल आणि सध्याच्या घडीला त्या धावा येत आहेत. गुरुच्या बॅटमधून आपण आतापर्यंत 7 धावा पाहिल्यात. पहिल्यांदाच जय आता स्ट्रायकिंग एंडला असेल. जय डांगुर्ले संघाचे कर्णधार जरा संपर्क करा. डांगुर्ले संघाचे कर्णधार जरा संपर्क करायचा आहे. दमदार सुरुवात जयची देखील होतीये. यस, पंचांच्या माध्यमातून इथे चौकार तर आलाय, मात्र हा चेंडू अतिरिक्त आहे का हे आपण इथे चेक करूयात. आपल्यासोबत थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पवन डोळे सर आहेत. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल.
इट्स अ बीमर, नो बॉल. म्हणजे 9+4 अशा 5 धावा धावफलकावर एकंदरीत एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये अंकित केल्या जाईल. आणि मेजवानी म्हणून पुढचा चेंडू खरं तर फ्री हिट असणार आहे. आतापर्यंत जय फ्रीली हिट करतच होते, मात्र हा चेंडू देखील आपण इथे पाहतोय फ्री हिट असणार आहे. 18 धावा धावफलकावर. ओ यावेळी आपण जर का पाहिलं तर फ्री हिट चेंडू तिथे झेल घेण्याची संधी निर्माण झाली, झेल झालाय, मात्र त्याचा फायदा इथे मिळणार नाहीये. एक धाव इथे धावफलकावर अंकित केली जाईल. जो काही निर्णय आहे, जो काही नियम पहिल्या दिवसापासून अगदी चालत आलाय, तो आपण इथे कंटिन्यू ठेवूयात. इथे जरूर उपस्थित होते प्रवी इलेव्हन इंडिया संघाचे कर्णधार इथे उपस्थित होते, मात्र रिपोर्टिंग त्यांनी केली नाही. 4 वेळा अनाउन्समेंट करून देखील रिपोर्टिंग इथे केली नाही, त्यामुळे पेनल्टी त्यांना लागणारच आहे. टॉस समोरच्या टीमला विन दिलं जाते आणि 2 बॉल्सची पेनल्टी देखील त्यांना लागणार आहे. सो या गोष्टी देखील खबरदारी प्रत्येक संघाने घ्या. इथे जरी उपस्थित असले तरी इथे येऊन रिपोर्टिंग करणं फार गरजेचं राहील. सो इथून पुढे सर्व संघांनी या गोष्टीची देखील दखल घ्यायची, नोंद घ्यायची. यस, निर्णय घेतलाय डांगुर्ले संघाने गोलंदाजीचा. सो इंडिया संघ तुम्हाला बॅटिंग करायची आहे. यावेळी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच चेंडूवर आपण पाहिलं तर चांगला चेंडू, अप्रतिम ऑफकट टाकला होता. थांबून कट करण्याचा प्रयत्न झाला होता जयच्या माध्यमातून. ज्या जयच्या बॅटमधून आपण आतापर्यंत पाहिलं तर 6 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा बनवल्यात. चांगल्या टचमध्ये जय देखील पाहायला मिळतोय. मात्र सध्याच्या घडीला अजयची गोलंदाजी इथे कामगिरीत दमदार होतीये. ओ यावेळी इथे आपण पाहिलं, यावेळी देखील खरं तर उजव्या यष्टीच्या बऱ्याच बाहेर हा चेंडू होता. पच करण्याचा प्रयत्न झाला होता. या चेंडू देखील एकच धाव मिळते. एकाच धाव्यावर समाधानी राहावं लागते. पहिल्या षटकामध्ये ज्या धावगतीने धावा आल्या होत्या त्या धावा आता येत नाहीयेत. धावफलकाला ब्रेक लावण्याचं काम गोलंदाज अजय करतोय आणि ते करावं लागणार आहे, कारण 47 धावा तुमच्या धावफलकावर आहेत. 48 धावांचं आव्हान त्यांच्या समोर जरी असलं तरी या मैदानामध्ये आपण बऱ्याच धावा होताना पाहिल्यात. बऱ्याच संघांनी भरपूर धावा इथे उभारल्यात. सो कोणतंच धावफलक खरं तर सेफ नसणार आहे. मात्र सध्याच्या घडीला 48 धावा डिफेंड करत असताना अजयची गोलंदाजी दर्जेदार होतीये. पहिले 4 चेंडू आपण अजयचे पाहिले, तिथे 2च धावा त्यांनी खर्च केल्यात. 5वा चेंडू आणि 5व्या चेंडूवर आक्रमण जयच्या बॅटमधून. इथे चेंडू सीमारेषेच्या जवळपास मला वाटतं अडवलं जाईल. क्षेत्ररक्षण तिथं चांगलं झालंय, क्षेत्ररक्षण झालंय आणि हा चेंडू मला वाटतंय इथे 2 धावा मिळतात. दोन धावा घेतल्या गेल्यात. धावांची पूर्णपणे कोंडी केली आहे गोलंदाज अजयने. 23 धावा आतापर्यंत जरूर आल्यात, मात्र या षटकामध्ये धावा आल्या नाही. शेवटच्या चेंडूवर देखील कोणती धाव मिळणार नाही. डॉट बॉल येतो आणि डॉट बॉलने या षटकाची देखील सांगता होतीये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 षटकांती धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. अगदी ब्राह्मणगाव संघाच्या बरोबरीने नागाव संघ चाललाय. 23 धावा धावफलकावर.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकासाठी जर का आपण आतापर्यंत विचार केला तर 8.5 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलाय. सो अगदी वेळेच्या बाबतीमध्ये सहकार्य आम्हाला आतापर्यंत केलंय. इथून पुढे देखील सहकार्य अपेक्षित आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर ब्राह्मणगाव संघाकडून रोशन येतात. रोशनचा पहिला चेंडू अतिरिक्त उसळी या चेंडूमध्ये होती आणि पंचांनी नेमकी तेच हेरलंय. अगदी वाईट बॉल असणार आहे आणि आणि 1 फॉर दी ओव्हरचा देखील इथे वॉर्निंग दिली जाते. 1 बाउन्सचा इशारा दिला जातोय गोलंदाजाला. अगदी आपण पाहिलं तर डोक्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होता आणि त्याच कारणास्तव पंचांनी इथे वाईट चेंडू घोषित केलाय. पुन्हा एकदा हो, यावेळी मात्र अगोदर वाईड होता, यावेळी नो चेंडू. सेकंड बाउन्सर या षटकामध्ये आपण पाहिलाय. नो बॉल येतोय. गोलंदाज नेमकं करतोय तर करतोय, मात्र बऱ्याचदा आपण असं पाहत असतो जेव्हा जेव्हा डावखुरी हाताचा फलंदाज समोर फलंदाजी करत असतो त्यावेळी अनेकदा गोलंदाज थोडासा अडचणीमध्ये सापडला जातो. कारण फार कमी वेळा आपण पाहतो एखाद्या संघामध्ये डावखुरी हाताचा फलंदाज असतो. मोस्टली बरेच फलंदाज हे उजव्या अष्टीचेच असतात, उजव्या शैलीचेच असतात आणि त्यामुळेच अशा प्रकारच्या अडचणींना अनेकदा सामोरं जावं लागतं. सर पंच सर, गोलंदाज चेंज करू शकतो का? नाही केला का? ओके, तोच गोलंदाज आहे का? ठीक आहे, चला. ओ, यावेळी फ्री हिट चेंडू आणि फ्री हिट वर फ्रीली हिट केलाय फलंदाज गुरुच्या बॅट मधून. चेंडू चालय सीमा पार, चौकार. बऱ्याच वेळानंतर नागाव संघाला थोडासा दिलासा मिळाला असेल, कारण बऱ्याच वेळानंतर धावफलक हलतय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी अजय आला होता, ज्या अजयने पूर्णपणे धावफलकाला रोख लावली होती. ती धावफलकाची कोंडी इथे फोडली जाते आणि गुरुच्या माध्यमातून आपण चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या साहाय्याने आपण पाहिलं की तब्बल 29 धावफलकापर्यंत आता रॉयल स्ट्रायकर्स नागाव संघ जाऊन पोहोचलाय. 48 धावांचा पाठलाग करत असताना एक दमदार सुरुवात गुरु आणि जयने देखील मिळवून दिले. जशा प्रकारची बॅटिंग ब्राह्मणगाव संघांच्या फलंदाजांनी केली होती, सलामीवर जोडी खरं तर तिथे देखील चमकली होती आणि या ठिकाणी देखील आपण पाहतो नागाव संघाची सलामीवर जोडी दर्जेदार कामगिरी करते. 29 धावफलकावर दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत बनवल्यात. ओ, यावेळी शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मिड विकेट झोनला टार्गेट करायचं होतं, मात्र त्यावेळी इथं बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल येतोय. बऱ्याच कालावधीनंतर हा थोडासा दिलासा देणारा डॉट बॉल आपण पाहतो या षटकातील रोशनच्या माध्यमातून, कारण आतापर्यंत अतिरिक्त चेंडू रोशनने भरपूर हाताळले होते. त्यानंतरचा हा डॉट बॉल थोडासा दिलासा देऊन जाईल ब्राह्मणगाव संघाला. ओ, यावेळी इथे खरं तर खोलात टाकण्याचा प्रयत्न झाला होता. यॉर्कर चेंडू हाताळला जातोय. पैटक स्ट्रोक
इथे खेळण्याचा प्रयत्न गुरुने केला होता. गुरु आतापर्यंत चांगले बॅटिंग करतोय, मात्र सातत्याने आपण पाहिलं गेलं बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट झाला, त्यामुळे प्रेशर आता गुरुवर देखील असेल, कारण डॉट बॉल्स परवडणारे नसणार आहेत. 48 धावांचा पाठलाग करत असताना अशा प्रकारे बॅक टू बॅक डॉट बॉल्स येत असतील तर फलंदाज कुठेतरी अडचणीमध्ये सापडेल. गुरु गुरुसाठीचा हा फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूवर देखील आपण पाहिलं की मोठा फटका आलेला नाहीये. या चेंडूवर देखील एकच धाव मिळते, म्हणजे पहिल्या 2 अतिरिक्त चेंडू नंतर रोशनची गोलंदाजी इथे कुठेतरी कमबॅक करणारी आपल्याला पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी होतीये, धावा येत नाहीयेत. रोशनने रोषणाई पसरवले सध्याच्या घडीला मैदानामध्ये. रोषणाईवरून आठवलं, या स्पर्धेसाठी आपल्याला लाईव्ह लाईट्सची सुविधा प्रशांत शेळके यांच्या माध्यमातून पुरवले जाते, सो त्यांचं देखील आभार व्यक्त झाले पाहिजेत, त्यांचं देखील कौतुक झालं पाहिजेत. फार उत्कृष्ट अशी लाईट सेवा. विरार यावेळी तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज जयला बाद व्हावं लागेल. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकांमध्ये धावफलकावर लगवल्या गेल्या नागाव संघाच्या केवळ 31, म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा तुम्हाला बनवायचे. काय कमालीची गोलंदाजी ब्राह्मणगाव संघाच्या गोलंदाजाकडून होतीये, कारण पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 19 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजी करत असताना नंतरच्या 2 षटकांमध्ये वैयक्तिकरित्या आपण पाहिलं अजयने 4 धावांचं षटक हाताळलं, आणि त्यानंतर रोशन आला, रोशनने देखील 8च धावांचं षटक हाताळलं, म्हणजे 2 षटकांमध्ये केवळ 12च धावा आल्यात. आता मात्र अडचणीमध्ये आहे नागाव संघ. रॉयल स्ट्रायकर्सला आता इथे रॉयल स्ट्राईक करावी लागेल, एअर स्ट्राईक करणं फार गरजेचं असेल. यावेळी हा चेंडू, पहिला चेंडू, आणि इथे काय घडतंय, रनआउटची संधी खरं तर निर्माण झाली होती, रनआउट करण्याचा प्रयत्न देखील झाला होता, मात्र यावेळी आपण पाहतोय की फलंदाज यशस्वीरित्या सेफली पॉपिंग क्रीज मध्ये येऊन पोहोचलाय, आणि एक धाव इथे धावफलकावर अंकित केली जाते. रॉयल स्ट्रायकर्सला आता एअर स्ट्राईक करावी लागेल, मोठमोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील, हवाई हल्ले खरं तर होणं फार गरजेचं असेल, कारण 5 चेंडूमध्ये 16 धावा बनवायचे, म्हणजे कमीत कमी 2 मोठे फटके फलंदाजांना खेळणं अनिवार्य आहे. कुमार नवीनच मैदानामध्ये गेलाय, तर कुमारवर जबाबदारी आहे. कुमारमध्ये क्षमता आहे, मात्र त्या क्षमतेचं इम्प्लिमेंटेशन करावं लागेल. यावेळी आपण पाहिलं ऑन ड्राईव्ह, आणि तिथे मिळते ती केवळ आणि केवळ 1 धाव. सातत्याने आपण पाहतोय की एकच धावेवर समाधानी राहावं लागते, मात्र एकेरी दुहेरी धावांनी ब्राह्मणगाव संघाला जास्त फरक पडणार नाही. फरक जर का त्यांना पडून द्यायचा असेल तर मोठे फटके खेळणं अनिवार्य असणार आहे. गुरु आतापर्यंत मैदानामध्ये उपस्थित आहे, सलामीसाठी गेला होता, अजून देखील बॅटिंग करतोय, मात्र इथून पुढे गुरुला मोठे फटके खेळणं फार गरजेचं असेल. यावी शपल क्रॉस होऊन खेळलाय, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत. स्क्वेअर लेग रिजन मध्ये जाणारा हा चेंडू, त्यावर देखील मिळतीये केवळ आणि केवळ 1 धाव. आता समीकरण थोडं अवघड झालंय, 3 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे. या षटकामध्ये खरं तर 17 धावांची गरज होते. पहिल्या 3 चेंडूंवर एकेरी धावा आपण पाहिल्या, 3 चेंडूमध्ये आता 17 बनवायचेत, माफ करा 3 चेंडूमध्ये 14 बनवायचेत.
कुमार मध्ये क्षमता तर आहे, मात्र संघ अडचणीमध्ये असताना कुमारकडून फार मोठ्या अपेक्षा नागावकरांना असतील. हो, यावेळी हा चेंडू उजव्या अष्टीच्या बऱ्याच बाहेरचा होता. वाईट चेंडू येतोय आणि क्षेत्ररक्षक खरं तर अतिउत्साही आपल्याला पाहायला मिळतात. DRS घेतला जातोय. वाईट साठी रिव्ह्यूची मागणी केली जाते. ऑनफिल्ड अंपायरच्या निर्णयाला इथे चॅलेंज केलंय. सो थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये पवन सर जोडले गेलेत. सो आपण चेक करूयात आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. सॉफ्ट सिग्नल तर वाईटचा असणार आहे आणि निश्चितपणाने जो काही निर्णय असेल वाईट बॉल आहे. रिव्ह्यू आता अनसक्सेसफुल आहे. सो पंचांच्या निर्णयाला इथून पुढे तुम्ही चॅलेंज करू शकणार नाही. 3 चेंडू 13 धावा. हा चेंडू फार निर्णायक असणार आहे. या चेंडूवर मोठा फटका येणं फार गरजेचं असेल. यष्ट्या उद्ध्वस्त, त्रिफळाचित, दांडी गोल. फलंदाज कुमार बॅक टू द पवेलियन. दमदार सुरुवातीनंतर खरं तर आपण रॉयल स्ट्रायकर्स नागाव संघाचा डाऊनफॉल इथे पाहिला. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा बनवल्यानंतर 2 चेंडूंमध्ये आता 13 धावांची गरज आहे. ओ, यावी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका इथे देखील फसलाय. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली. गोलंदाज स्वतः प्रयत्न चांगले राहिले होते, मात्र या चेंडूवर देखील मिळते ती 1 धाव. आणि आता मात्र या सामन्यामध्ये केवळ औपचारिकता शिल्लक आहे असं आपण म्हणू शकतो. नागाव संघ मधल्या फळीच्या फलंदाजांनी खरं तर पाहिलं तर धावा आलेल्या नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र बरीच गडबडी झाली. कुठे गडबड झाली, कुठे चुका झाल्या, या गोष्टीचा विचार विनिमय यानंतर केला जाईल. तर फलंदाजीमध्ये सुधारणा करणं फार गरजेचं असेल. आजच्या सामन्यामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं रॉयल स्ट्रायकर्स नागाव संघाला, मात्र त्यांना त्यांच्या पुढच्या स्पर्धांसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा.